नमस्कार मंडळी, मी आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. ती म्हणजे लहान मुलांचा आवडता केक. तर मी एक इथं बाउल घेतलेला आहे. त्या बाउलमध्ये मी 2 कप रवा घेतलेला आहे. जाड घेतलेला आहे मी. तुम्ही तुमच्या प्रमाणे कसा लहान किंवा मोठा कसाही घेऊ शकता. तर मी इथे 1 कप साखर घेतलेली आहे आणि 1 कप दूध घेतले, पण मी इथे अर्धाच कप दूध वापरणार आहे. अर्धा कप मी नंतर वापरणार आहे. आता आपण हे सगळं एकत्र मिक्स व्यवस्थित फेटून घेऊया आणि एक 15 ते 20 मिनिटं आपण हे बॅटर झाकून ठेवूयात. आणि त्यानंतर मी इथे ड्रायफ्रूट्स कट करून घेत आहे. ड्रायफ्रूट्स कट करून घेत म्हणजे आपल्याला केकमध्ये घालायला म्हणजे छान लागतं. आपलं बॅटर भिजलेलं आहे, तर मी इथे मिक्सरच्या भांड्यात ते बॅटर काढून घेते. 1 कप तेल घेतलेलं आहे, ते तेल मी ओतून घेते. 2 चमचे मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आणि अर्धा कप मी इथे मिल्क पावडर घेतलेली आहे. तर आता आपण आपलं बॅटर मिक्सरमधनं फिरवून घेऊयात आणि नंतर आपलं राहिलेलं दूध आपण त्यात घालून घेणार आहोत आणि परत एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. तर मी तुम्हाला इथे कन्सिस्टन्सी दाखवते बॅटरची कशी झालेली आहे. ना जास्त पातळ आहे ना जास्त घट्ट आहे, एकदम मीडियम बनवून घेतलेलं आहे. तर मी एका भांड्यामध्ये ते आपले बॅटर ओतून घेत आहे. आता मी इथे एक टीन घेतला, त्या टीनला मी तेल आणि मैद्याने पूर्ण असं ग्रीस करून घेते, म्हणजे आपला केक खाली लागणार नाही किंवा करपणारही नाही. तर मी ते आता कढई प्रीहीट करायला ठेवत आहे गॅसवरती. 10 मिनटं मी मध्यम फ्लेमवरती कढई आपली प्रीहीट करून घेते. आता मी ते बॅटरमध्ये ना 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घालून घेत आहे, अर्धा चमचा बेकिंग सोडा घालत आहे, 1 चमचा बेकिंग पावडर घालून ड्रायफ्रूट्ससुद्धा घालणार आहे अर्धे आणि अर्धे नंतरनं घालणार आहे वरनं. तर मी इथे हे सगळं एकत्र पटपट फेटून घेत आहे, म्हणजे आपलं ते ॲक्टिव्ह होईल सोडा वगैरे घातलेला. आता मी केकच्या टीनमध्ये हे बॅटर ओतून घेते आणि नंतरनं बॅटर ओतून घेतल्यानंतरनं वरनं ड्रायफ्रूट्स घालते आणि आपलं व्यवस्थित टॅप करून झालं की वरनं ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे. आणि आता आपण आपला केक बेक करायला ठेवूयात. तर बघूयात आपली कढई प्रीहीट झाली आहे का. तर आपली कढई प्रीहीट झालेली आहे. तर आपण आता आपला केक इथे प्रीहीट करायला ठेवून देऊयात. चला, तर मी इथे केक बेक करायला ठेवत आहे. तर मी इथे आता एक मोठी प्लेट घेते, जिथनं म्हणजे अजिबात वाफ बाहेर जाणार नाही अशी प्लेट मी इथं केकवरती झाकून घेते आणि 30 ते 35 मिनटं मी इथं केक बेक करून घेणार आहे बारीक फ्लेमवरती. आणि आता 35 मिनटं झालेले आहेत, तर आपण आपला केक बेक झाला आहे का बघूयात. तर मी आता केक इथं कढईमधनं खाली काढून घेते आणि तुम्हाला मी दाखवते की केक बेक झाला आहे कसा ओळखायचा ते. एक चाकू घ्यायचे, चाकूचा बरोबर टोक आपल्या केकच्या मध्यभागी खोचून पाहायचं. जर केक जर चाकूला लागला नाही तर आपला केक बेक झालेला आहे. आणि मी एक अर्धा तास इथे कपड्या झाकून केक साईडला थंड होण्यासाठी ठेवून देते. तर आपला केक एका अर्धा तासानंतर थंड झालेला आहे. तर मी तुम्हाला केक एका ट्रेमध्ये ते काढून दाखवते की आपला केक असा खालच्या साईडने पण कसा खरपूस बेक झालेला आहे तो. तर मी ते ट्रेमध्ये केक काढून घेतलेला आहे. तर पाहू शकता तुम्ही की आपला केक खालच्या बाजूने व्यवस्थित बेक झालेला आहे, अजिबात करपलेला किंवा कुठेही लागलेला वगैरे नाही आहे. तर तुम्हाला मी हा सरळ करून दाखवते की वरनं पण कसा दिसतोय आपला केक साईडने वगैरे. आणि मग मी तुम्हाला याचे स्लाइस कट करूनही दाखवते की आपला केक आतनंही कसा बेक झाला आहे, एकदम स्पॉन्जी. तर तुम्ही पाहू शकता की वरनं आपला केक किती सुंदर दिसतोय ते. तर मी तुम्हाला आता इथे केकचे स्लाइस करून दाखवते आणि आतल्या साईडला पण आपला केक कसा बेक झाला आहे तोही दाखवते. तर मी इथं स्लाइस करून घेत आहे केकचे. तर तुम्हाला मी एक स्लाइस दाखवते केकची की कशी बेक झाली. तर तुम्ही पाहू शकता की आतनंही केक अतिशय सुंदर बेक झालेला आहे व्यवस्थित, आणि आपले ड्रायफ्रूट्स पण त्यात घातलेले आहे, व्यवस्थित झालेले आहेत, दिसत आहेत. तर तुम्ही हे करून पहा आणि तुमच्या मुलांनाही खाऊ घाला.